महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा दक्षिण विभाग कोल्हापूर या आमच्या संघटनेच्या वतीने आज आपण वारकरी संतांची अंधश्रद्धा निर्मूलनावरील विवेकी ग्रंथमाला म्हणून अनिसने जी एकूण 30 पुस्तकं प्रकाशित केली, 30 संतांची 20 पुस्तकं, त्याचं प्रकाशन आज आपण शिवाजी मंदिरामध्ये करतो आहोत. या मालेचे लेखक हरिभक्तपरायण देवदत्त परुळेकर, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ परुळेकर, या समारंभाचे अध्यक्ष माझे स्नेही आणि सन्मित्र आचार्य डॉक्टर विलासरावजी पवार, त्यांच्या सुविद्य पत्नी छायाताई. हा समारंभ ज्यांनी योजला ते अनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, अनिल चव्हाण. शिवाजी पेठेत कार्यक्रम करायचं म्हटलं की चंद्रकांत यादवांशिवाय ते शक्य नसतं. असे आमचे मित्र चंद्रकांत यादव. या समारंभाला आपण फार लोक नाही आहोत, अवघे 50 लोक उपस्थित आहोत. पण मी तुम्हाला असं सांगेन की खऱ्या परिवर्तनाला गर्दीची गरज असते, गर्दी मात्र माणसं असावी लागतात. तुम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी या समारंभाला तुमची जी उपस्थिती आहे ती 50 सजग कार्यकर्त्यांच्या साक्षीने आपण हा विवेक ग्रंथमालेचा प्रकाशन समारंभ करतो आहोत. यापूर्वी गेल्याच आठवड्यामध्ये मालवणच्या नाथपै सेवांगणामध्ये पहिल्या संचाचं प्रकाशन झालं. डॉक्टर राजेंद्र बस हे त्याचे प्रमुख पाहुणे होते. हा जो पहिला संच काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाला, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला मोठा आनंद वाटतो की एखादा चांगला उपक्रम आपण जर हाती घेतला आणि त्याची योग्य ती प्रसिद्धी केली, वाचकांच्या पर्यंत हा उपक्रम नेला, तर त्याचं भविष्य काय असतं? तर मित्रांनो, पहिल्या संचाची अवघ्या काही काळात 2000 संच प्रकाशित झाले, म्हणजे 2 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. ही माझ्या दृष्टीने परिवर्तनाची शुभसूचक अशी घटना आहे. आज आपण दुसरा संच प्रकाशित करीत आहोत. या दुसऱ्या संचाचं वैशिष्ट्य असं आहे की या दुसऱ्या संचामध्ये एकूण 19 कवयित्री, संत कवयित्री आणि संत कवी आहेत. त्यातल्या साधारणपणे 2 संतांचा अपवाद वगळला, म्हणजे संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ही जी 2 पुस्तकं आहेत हे लोकसत्तेचे उपसंपादक असलेले उन्मेष देशमुख यांनी त्याचं लेखन केलं आणि उर्वरित जे 17 संत आहेत त्यांच्या चरित्र लेखनाचं काम देवदत्त परुळेकर यांनी केलेलं आहे. हे जे 17 संत आणि कवयित्री आहेत त्याच्यामध्ये संत जनाबाई आहे, संत मुक्ताबाई आहे, संत बहिणाबाई आहे, संत कान्होपात्र आहे, संत निर्मळा आहे. यातली काही नावं तुम्ही पहिल्यांदाच ऐका, म्हणजे संत निर्मळा तुम्हाला पहिल्यांदा कळेल, संत सोयरा तुम्हाला पहिल्यांदा कळेल. त्यानंतर याच्यामध्ये संत गोरा कुंभार आहेत, संत सोपानदेव आहेत,
संत निवृत्तीनाथ आहे, संत चांगदेव आहे, संत विसोबा खेचर आहे, संत सच्चिदानंद बाबा आहे, संत परिसा भागवत आहे, यांचं पण तुम्ही पहिल्यांदाच नाव ऐकाल. संत कान्हो पाठक आहे, संत भानुदास आहे, संत माणकोजी बोधले आहे आणि संत कामोबा आहे. ही मी नावं मुद्दाम तुमच्या पुढे अशासाठी वाचली की या संतमालेमध्ये आपल्याला परिचित असलेले जितके लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त संत आणि कवयित्री या अपरिचित आहेत. या मालेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं की ज्या महाराष्ट्र धर्माचा विकास 13वे ते 17वे शतक हा जो 400 वर्षांचा कालखंड आहे, या कालखंडामध्ये ज्या संतांनी महाराष्ट्राची भूमी ही भागवत भूमी केली, त्या संतांच्या बद्दल फार कमी जाणीवेनं लिहिलं गेलं आहे. आजपर्यंत तुम्ही असं पाहाल, माझं बालपण मगाशी गोसावी असं म्हटले की माझा जन्म पंढरपूरचा आहे. माझ्या आयुष्याची पहिली 10 वर्ष मी पंढरपूरला काढली आणि त्यानंतर सासर पंढरपूर असल्यामुळे वाऱ्या माझ्या पंढरपूरच्या होतातच. मी तुम्हाला असं सांगेन, मला बालपणाचे काही ठसे एक माणूस म्हणून माझ्या मनावर आहे. पंढरपूरला अनेक मठ आजही आहेत, पूर्वी कमी होते, आज त्यांची संख्या हजाराच्या घरात झाली. मी जेव्हा 50 ते 60 या काळामध्ये पंढरपूरला होतो, पहिली 10 वर्ष, आमच्या शाळा सगळ्या मठांच्या मध्ये चालायच्या. मी तेली मठामध्ये, म्हणजे आपले मठ पण जातीच्या आधारावर स्थापन झालेले आहे. जसं तुम्हाला लक्षात येईल की संत सगळ्या जातीमध्ये निर्माण झाले, तसे आपले मठ पण जातीच्या आधारे तयार झालेले दिसतात. मी ज्या तेली मठामध्ये, तेली गल्लीमध्ये शिकलो, पहिली ते 3री, आणि खरं म्हणजे पंढरपूरचे सगळे मठ मी लहानपणी पाहिलेले आहे. मला लहानपणीचे एक दृश्य, इथे काही महिला भगिनी आहेत म्हणून मला आवर्जून सांगायचे की या मठांच्या मध्ये वर्षभर राहणारे 2 प्रकारचे लोक होते. एक स्त्रिया होत्या, त्या अख्ख्या महाराष्ट्रातून मठांमध्ये येऊन राहायच्या. त्या स्त्रियांना काय म्हटलं जायचं पंढरपुरात, शब्द चांगला नाही पण मी मुद्दाम सांगतो की आपण माणसाकडे कसे पाहायचो एकेकाळी, 50 वर्षापूर्वी, 75 वर्षापूर्वी. तिथे 2 प्रकारचे लोक होते. एक होते वारकरी संप्रदायाचे विनाधारी, की जे संसार त्यांनी सोडलेला असायचा आणि भागवत धर्म स्वीकारून संसार सोडून ते मठामध्ये कायमच येऊन राहिलेले लोक असायचे, संसार त्याग केले. काही स्त्रिया असायच्या, त्या स्त्रियांचं वैशिष्ट्य मात्र वेगळं. पंढरपुरामध्ये महाराष्ट्रातल्या जितक्या विधवा झालेल्या स्त्रिया आणि विधवा झाल्यामुळे ज्यांना आपलं घर परागंद झालेलं होतं, अशा सगळ्या विधवा स्त्रिया पंढरपूरच्या मठांच्या मध्ये राहायच्या. मला त्या पुरुष फार आठवत नाही, जे घर सोडून आलेले वारकरी होते ना, ते मला फार आठवत नाही. पण मला त्या स्त्रिया अगदी चांगल्या लख्ख आठवायचं एकमेव कारण असं की त्यांना एक विशिष्ट नाव पंढरपुरात वापरलं जायचं. लहानपणी मला कळायचं नाही, पण आता मला कळतं की केवढा मोठा अपराध आपण त्या
भगिनी स्त्रियांच्यावर पडत. त्यांना एक प्रचलित नाव होतं बोडक्या. विधवांना आपल्या समाजामध्ये बोडक्या म्हणायचे, विधवा म्हणायचे नाही. माणूस म्हणून त्यांची किंमत शून्य होती समाजात. मी त्यांचं वर्णन तुम्हाला सांगतो की केशवपन केलेले असायचं म्हणूनच त्यांना बोडक्या म्हटलेलं होतं. माझी आठवण चांगली आहे अजून मित्रांनो. त्यातली एक बोडकी पण मला पंढरपूरच्या मठातली बिन कुबडाची मी पाहिलेली नाही. एकही बोडकी बिन कुबडाची पाहिलेली नाही. याचा अर्थ काय माहिती का? बोडकी झालेली जी स्त्री असायची, विधवा झालेली जी स्त्री असायची, त्या स्त्रीला समाज बंधनं घालायचं. त्यातलं एक बंधन असं होतं की बोडकीनी वर बघायचं, जमिनीकडेच बघायचं. जमिनीकडे बघत बघत ती विधवा, तिला कुबड यायचं. तिला कळायचंच नाही की आपल्याला कुबड केला. स्त्रियांवरचे अत्याचार हे किती आहेत हे जर समजून घ्यायचे झालं तर यातल्या विशेषतः कवयित्री जे संत आहेत त्यांनी जे आपलं वर्णन त्यांच्या अभंगातून केलेलं आहे त्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की या सगळ्या संत कवयित्री पण तत्कालीन समाजाच्या एका अर्थाने अत्याचार पीडित वंचित स्त्रिया होत्या. म्हणजे मुक्ताबाई उदाहरण घ्यायचं. कान्होपात्रा एका वेशीची होती, गणिकेची होती. तुम्ही जर या सगळ्या संत कवयित्रींचा शोध घ्यायला लागाल, त्यांचं जीवन पाहायला लागाल तर आपल्या लक्षात येईल की स्त्रियांवरच्या अत्याचाराची परंपरा आपल्या वारकरी परंपरे इतकीच प्राचीन आहे. ही ग्रंथमाला आपण का वाचायची? वर्तमानात स्त्रीला स्वयंप्रेरिका जर बनवायचं असेल एखाद्या अर्थाने तर मित्रांनो या सगळ्या संत कवयित्रींचं चरित्र जे परोळीकरांनी या सगळ्या मालेचं एक फॉर्म ठरलेला आहे आणि अत्यंत सुंदर आहे तो फॉर्म. म्हणजे रचना त्याची कार्यपद्धती. पहिलं जे पान आहे ना त्यात संक्षिप्त त्या संतांचं आणि संत कवयित्रींचं चरित्र दिलं. अगदी ज्याला आपण नक्षेल सार रूपाने चरित्र दिलं. तिचं नाव, तिचं जन्मवर्ष, तिच्या आई वडिलांचं नाव माहीत असेल, नंतर तिचे गुरु कोण होते. वारकरी संप्रदायामध्ये एक परंपरा आहे, गुरु परंपरा. खरं म्हणजे सगळा भक्ती संप्रदाय तुम्ही जर भारताचा अभ्यास, मी तर 40 वर्ष हिंदीमध्ये भक्तिकाळ शिकवलेला आहे. तो भक्तिकाळ शिकवत असताना माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की भारतामध्ये 2 प्रकारचे भक्ती संप्रदाय परंपरेने चालत आले. मग ते उत्तर प्रांतात असो, दक्षिण प्रांतात असो, पश्चिमेकडे असो, पूर्वेकडे असो, गुजरातमध्ये असो, बंगालमध्ये असो, वरती हरियाणामध्ये असो आणि खाली केरळामध्ये असो, सगळा भारतीय भक्ती संप्रदाय जो आहे हा भक्ती संप्रदाय मित्रांनो 2 धड्यांमध्ये, 2 फडांमध्ये विभागलेला आहे. वारकऱ्यांचे फड असतात तशा 2 फडांमध्ये आपली भक्ती परंपरा विभाजित आहे. एक परंपरा आहे ही सगुण परंपरा आहे. सगुण परंपरा म्हणजे जी भक्ती परंपरा मूर्तीपूजा मान्य करते, मूर्तिमय ईश्वराची आराधना करते, त्याला आपण सगुण परंपरा म्हणतो. म्हणजे कृष्ण आहे, राम आहे, विठ्ठल आहे, हे सगळे सगुण परंपरेचे ईश्वर आहे. पण दुसरीकडे निर्गुण परंपरेचा एक महान कवी कबीर, तो जर तुम्ही अभ्यासला, आपल्याकडे वारकरी संप्रदाय हा सगुण जरी असला म्हणजे रूढ अर्थाने तो अवतार मानत असला तरी मी तुम्हाला सांगतो की वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे
की त्यांनी कोणतंही कर्मकांड स्वीकारलेलं नाही. तुम्ही वारकऱ्यांचा अभ्यास करा केव्हा तरी. म्हणजे वारकऱ्यांना कोणी निमंत्रण कधीच दिलेलं नाही. पंचांगात आषाढी एकादशी बघतात ते चालायला लागतात. पंचांगात कार्तिक एकादशी बघतात मी चालायला लागतात. ही वारकरी संप्रदायातले अधिकांश फडकरी वारकरी हे शेतकरी आहेत. मी शेतकरी असा शब्द मुद्दाम एवढ्यासाठी वापरतो की साधारणपणे 12व्या शतकापासून पंढरपूरच्या वारीची परंपरा आपल्याला दिसते. 12व्या शतकापासून 2026 पर्यंत इतके खंड पडले काळामध्ये, पण पंढरपूरच्या वारीमध्ये मित्रांनो कधीही खंड पडला नाही. दुष्काळ येऊ दे, पूर येऊ दे, भूकंप येऊ दे, वारीला खंड पडला असं कधी झालेलं नाही. वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मला जर तुम्ही विचाराल, अखंडितता. घेतला वसा टाकू नये. वारकरी वसा घेतो वारीचा. म्हणजे काय करतो तो 108 तुळशीच्या मण्यांची माळ आपल्या गुरुच्या हस्ते. गुरु म्हणजे कोण? तो काय असा गुरु असत नाही. फडकरीचा प्रमुख जो असतो, फडाचा प्रमुख जो असतो तो त्याचा गुरु असतो. तो त्याच्या हस्ते माळ गळ्यात घालतो आणि गोपीचंदाचा टिळा म्हणजे चंदनाचा टिळा लावतो. इतकाच फक्त कर्मकांडाचा भाग वारकरी संप्रदायामध्ये आहे. वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी परंपरा मित्रांनो अशी आहे की कोणी लहान नाही आणि कोणी मोठा नाही. तुम्ही पंढरपूरला वारंवार पहा, मी तर ते पाहतच मोठा झाले की प्रत्येक वारकरी एकमेकाच्या पाया पडतो. म्हणजे असं नाही की ज्येष्ठांनी कनिष्ठांच्या पाया पडायच्या आणि कनिष्ठांनी कायम पाया पडत आयुष्य काढायचं नाही. ज्येष्ठ कनिष्ठ भेद न पाहता वारकरी एकमेकाला आलिंगन देतात आणि नमस्कार करतात. ही आहे समानता. समानता हे सगळ्यात मोठं मूल्य वारकरी संप्रदायाचं असलेलं दिसतं. अनीस नावाची संघटना वारकरी संप्रदायातील संतांचं गुणगान आणि खरं म्हणजे त्यांचा वसा आणि वारसा चालवण्याचा प्रयत्न का करतो असं जर तुम्ही मला विचाराल तर अनीसची जी मूळ धारणा आहे, विवेकवाद आहे, विज्ञानवाद आहे, निर्भयता आहे, नीती आहे, ही जी सगळी अनीसची तत्व आहेत, ही तत्व आणि वारकरी संप्रदायाची तत्व काहीही फरक नाही. जे माळकरी वारकरी असतात मित्रांनो त्यांना 5 नियम लागू होतात. ते नियम काय आहेत तर मी भेदाभेद मानणार नाही. जात धर्म स्त्री पुरुष असा कोणताही भेद मी मानणार नाही. म्हणून वारकऱ्यांना समानतेचे उपासक मानले गेलेले आहे. जो माळकरी होतो म्हणजे दीक्षा घेतो वारकरी संप्रदायाची, त्याला मांसाहार वर्ज्य असतो, मद्यपान वर्ज्य असतं. जो वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतो तो आणखीन एक दीक्षा स्वीकारतो, परस्त्री माते समान. तुम्हाला असं लक्षात येईल की वारकरी संप्रदाय हे इतर संप्रदायांसारखा दीक्षा संप्रदाय नाही, तो आचार संप्रदाय. जो जो वारकरी आहे तो वारकरी, आणि परत मी तुम्हाला सांगेन, तुम्ही जर खेड्यामध्ये फिरत असाल तुमच्या असं लक्षात येईल, खेड्यामध्ये आपले काही बांधव व्यसनी होतात आणि ते इतके व्यसनी होतात की कसलीच प्रज्ञा त्यांच्यावर चालत नाही. पण तुळशी माळ गळ्यात घातली की त्याचं सगळं सुटतं, ठेवलेली बाई पण सुटते. हे मी काल उदाहरण म्हणून सांगायला लागलो मित्रांनो. आपल्या समाजामध्ये जे जे निषेधार्ह आहे ते सोडण्याची प्रचंड शक्ती वारकरी संप्रदायाच्या संतांनी आपल्या साहित्यातून निर्माण केली. म्हणून मला नेहमी असं वाटतं की वारकरी संप्रदाय
हा महाराष्ट्रातला असा संप्रदाय आहे की जो माणसाला सदाचारी बनवतो, तो माणसाला व्यक्ती बनवतो, तो माणसाला नैतिक बनवतो, तो माणसाला निष्ठावान बनवतो. वारकरी संप्रदायाचं हे जे रूप आहे हे मान्य आहे मला की विठ्ठल त्याचा आराध्य आहे, रुक्मिणी त्याचा आराध्य आहे. मुळात मी जो अभ्यास भक्ती संप्रदायाचा केलेला होता त्याच्या आधारे मी तुम्हाला असं सांगेन की मूळ भारतामध्ये ज्याला आपण वैष्णव संप्रदाय म्हणतो, विष्णूचे जे सगळे अवतार आहेत, विठ्ठल हा देखील विष्णूचाच अवतार आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायाचीच एक ऑफशूट आहे, परंपरा आहे, एक महाराष्ट्रातली निर्माण झालेली ती परंपरा आहे. विष्णूचे जे अनेक अवतार सांगितले गेलेले आहेत त्यामध्ये हा विठ्ठल म्हणजे विष्णू वगैरे असं त्याचा अपभ्रंश आहे. जी बहुजन शेतकरी मंडळी आहे त्यांचा विष्णूचा विठू झाला असं तुम्हाला व्युत्पत्तीशास्त्राने सांगता येईल. हे जे शेतकरी बांधव असतात सगळे वारकरी संप्रदाय, ते दोनदा वारी करतात. पहिली वारी आषाढी असते, तेव्हा पेरणी झालेली असते आणि पेरणी झाल्यानंतर आपलं पीक चांगलं यावं म्हणून नवस करण्यासाठी तो पंढरपूरला येतो. त्याच्या मागे त्याची भावना आहे शेतकऱ्याची की माझा संसार तू सुखाचा कर, तुझ्या आशीर्वादाने माझं शेत. आणि नंतर कापणीनंतर परत येतो आभार मानण्यासाठी. पहिला आहे मागण्यासाठी आणि नंतर आभार मानण्यासाठी कार्तिकीला की तुझ्यामुळे माझं पीक चांगलं झालं, माझा संसार सुखाचा झाला, तुला हे 2 बत्ताशे देते. पंढरपुरात वारकरी पेढे नाही दिला, बत्तासे घेतात. सगळ्यात स्वस्त मिठाईच्या दुकानात सगळ्यात स्वस्त पंढरपूरला काय मिळत असेल तर ते बत्ताशे. आमचं लहानपणी बत्ताशे गेलेलं आहे, आम्हाला पेढे मिळायचे. मी तुम्हाला वारकऱ्यांचे जीवन सांगेन. विशेषतः 56 ते 60 या काळामध्ये जी मी वारी बघितली त्या वारीमध्ये मी पाहिलं सगळे वारकरी अनवाणी असायचे. कुठल्याही वारकऱ्याकडे छत्री असायची, कुठल्याही वारकऱ्याकडे इरलं असायचं नाही, कुठल्याही वारकऱ्याकडे मेनकापड असायचं नाही, प्लास्टिक असायचं नाही. भिजत वारकरी पहिल्या दिंडीपासून शेवटच्या वाखरीपर्यंत अनवाणी चालत यायचा. तुम्ही जर कधी वारी केली असेल, मी एकदा वारी ठरवून केलेली मला कळतेपणे, मी तसा नास्तिक मनुष्य, पण मला वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये खरी माणुसकी दिसली. कोल्हापूर ते गारगोटीची ती दिंडी होती, त्यातून मी पंढरपूरला गेल्याचं मला आठवतं. दिंडीमध्ये ज्या दिंड्या जातात गावोगावात, त्याच्यामध्ये त्या दिंडीचं स्वतःचं अनुशासन. ते अनुशासन काय आहे मित्रांनो की स्त्री पुरुष भेद मानायचा नाही, जात धर्म कुणाला विचारायचे नाही, सहनुभुनक्तून सहनुभवत मिळून राहायचं आणि मिळून जेवायचं. त्यातला जो चोपदार असतो, एक लाल दंडेवाना हातात चांदीचा दंड त्याच्यामध्ये असतो, तो चोपदार म्हणजे त्या दिंडीचा नियंत्रण. त्याचं वैशिष्ट्य असं की दिंडीमध्ये कुणाचं काय हरवलं सापडलं तर त्या चोपदाराकडे दिलं जातं. चोपदाराचं वैशिष्ट्य असं की चोपदाराने दिलेलं गाठीला बांधलं असं इतिहास नाही. वारकरी परतीला जेव्हा येतात तेव्हा ज्याला मालक भेटत नाही अशी इस्टेट सगळ्यांना वाटून दिली जाते. म्हणजे जे काय असेल ते सर्वांचं आहे. हा जो भाव आहे वारकरी संप्रदायामध्ये, तो माझ्या दृष्टीने वर्तनामध्ये डोळ्यात अंजन घालणार आहे. तुम्ही अलीकडे व्हॉट्सअपमध्ये असे छोटे छोटे रील असतात आणि त्या रीलमध्ये असा कोणतरी पैसे टाकतो
आणि लोक लगबगीने ते घेतात आणि संभावित होतात. आपण घेतलंच नाही असं दाखव. जे आपलं नाही ते घ्यायचं नाही, हा जो वारकऱ्याचा संस्कार आहे तो वर्तमानात पण आणण्याची गरज आहे. अनिसनी हे जे सगळे संत शोधलेले आहेत, निवडलेले आहेत, आणि परुळेकरांनी विशेषतः त्यांच्या छोट्या छोट्या 2 ओळींच्या अभंगांचं जी निवड केलेली आहे, ते सगळे अभंग जे आहेत मित्रांनो, ते तुम्हाला नैतिकता शिकवतील, ते तुम्हाला आचरण शुद्धी शिकवतील, ते तुम्हाला चित्तशुद्धी शिकवतील, ते तुम्हाला भेदमुक्त करतील. अशी रचना करत, म्हणजे वर्तमानात माणूस परत एकदा शुद्ध व्हायचा असेल, म्हणजे आपल्याकडे 2 यंत्र सध्या काम करतात. एक वॉशिंग मशीन आहे, कळालं का तुम्हाला? एक राजकीय वॉशिंग मशीन आहे. त्या मशीन मध्ये कोणालाही घाला तो पवित्र, आणि भले भले पवित्र होत, भले भले पवित्र होत. आणि खरं म्हणजे वॉशिंग मध्ये जे जे गेले ते कोण होते, आपण वेगळं चरित्र शोधायची गरज नाही. अशा काळामध्ये आपण मित्रांनो वारकरी संप्रदायाच्या संतांचा अभ्यास करतो. आपलं हे नवं इम्पोर्टेड वॉशिंग मशीन आहे, हे इनहरंट वॉशिंग मशीन. परंपरेने, वंश परंपरेने चालत आलेलं वॉशिंग मशीन जर कुठलं असेल तर तो वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदायामध्ये या संतांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे, ती शिकवण जर आपण आत्मसात केली तर मी तुम्हाला खरंच सांगेन, पंढरपूरच्या वारीची गरज आहे. परुळेकरांनी ज्या पद्धतीने या संतांची चरित्र आपल्या समोर आणली आहे, आणि खरं म्हणजे चरित्रापेक्षा त्यांची शिकवण, त्यांचं जे काव्य आहे, त्यांची जे अभंग आहे, 2 ओळीचे अभंग आहेत की भेदाभेद अमंगळ, हा एक छोटा जरी म्हणजे अभंगाचा एक तुकडा जरी तुम्ही वाचला तरी तुमच्या लक्षात येईल की आपल्या मनातील सगळे भ्रम दूर करण्याची प्रचंड शक्ती या वारकरी संप्रदायातील संतांच्या मध्ये. आज आपण भोगवादाच्या सीमेवर उभे असताना, चंगळवादाच्या सीमेवर उभे असताना, आणि आपल्याला कळालंच नाही कधी 1914 पासून की गेल्या 10-12 वर्षांमध्ये एका टपात आपला कायाकल्प झाला. म्हणजे नेहरू आणि गांधींनी आपला देश स्वतंत्र केला तेव्हा आपण किती सुंदर स्वप्न पाहिलेले. या देशामध्ये समाजवादी, या देशामध्ये समता येईल, बंधुता येईल, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता येईल, सर्व धर्मसहिष्णू असतील, सर्व धर्म समभाव असेल, जातीपातीचा भेद मुळापासून आपण करून टाकू, असं म्हणत आपण ज्या भारताची उभारणी 2014 पर्यंत करत आणली, त्याला बरोबर काटकोनात मिळवण्याचं काम वर्तमान शासन करत आहे. अशा काळामध्ये आपण ही जी संतांची चरित्र वाचतो त्याला एक वेगळा अर्थ आहे मित्रांनो. की मला नेहमी असं वाटतं की जेव्हा काळ प्रतिकूल असतो, प्रतिकूल काळातच मित्रांनो परिवर्तनाच्या शक्यता जास्त असतात. म्हणजे तुम्ही असं पाहाल की जेव्हा शोषण टिपेला गेलं तेव्हा मार्क्स जन्माला, जेव्हा अंधश्रद्धा टोकाला गेली तेव्हा संत जन्माला. संतांनी आपल्या सगळ्या साहित्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाची जागृती मोठ्या प्रमाणात केलेली असल्यामुळे अनिसनी हे संत नव्या स्वरूपामध्ये, म्हणजे पारंपरिक स्वरूपामध्ये नाही, यामध्ये भक्ती आहे, यामध्ये भाव आहे, पण यामध्ये अंधश्रद्धा आहे. त्यामुळे भक्तीचा एक नवा संकेत, किंवा ज्याला मी दुसऱ्या अर्थाने म्हणेन विवेकवादी भक्ती काय असते ते शिकवण्याचं काम देवदत्त परुळेकर यांनी या एकूण 30 चरित्रांच्या मध्ये आपल्या पुढे मांडलेलं आहे.
मी तुम्हाला आवर्जून असं सांगेन की मध्यंतरीच्या काळामध्ये मी तर्कतीर्थांच्यावर काही संशोधनात्मक काम केलं आणि त्यांचं समग्र साहित्य प्रकाशित केलं. त्याच्यापूर्वी मी वि. स. खांडेकरांचं काही साहित्य व संकलित प्रकाशित केलं. या दोघांच्या मध्ये मला एक समान गोष्ट दिसते की तर्कतीर्थांनी ते तर म्हणजे वैदिक पुरोहितच होते, पण वैदिक पुरोहित असून त्यांनी आपल्या लहानपणाची एक आठवण पिंपळनेरची लिहून ठेवली की माझ्या घरामध्ये देव्हाऱ्यामध्ये लोकमान्य टिळकांचा फोटो होता. मला तुम्हाला हे सांगायचंय की आपल्या देव्हाऱ्यामध्ये कुणाचे फोटो असले पाहिजे हे आपण केव्हा तरी ठरवलं पाहिजे. परंपरेने देव टाक हे सगळे असतीलच, पण त्याबरोबर डॉक्टर आंबेडकर आपल्या घरामध्ये आहे का, डॉक्टर फुले आपल्या घरामध्ये आहे का, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरामध्ये आहे का, शाहू महाराज आपल्या घरामध्ये आहे का, हे आपण केव्हा तरी महात्मा फुल्यांची 200वी शताब्दी साजरी करत असताना, 200वी जयंती साजरी करत असताना आपण हे अत्यंत गांभीर्याने घेतलं पाहिजे की महात्मा फुल्यांशी आपण बांधील असतो. शाहू फुले आंबेडकर असं जप करून पानसरे म्हणायचे, शिवाजी की जय, शाहू महाराज की जय, नुसतं जय करून काहीच होणार. मी तुम्हाला असं सांगेन की वर्तमानाला छेद द्यायचा असेल आणि परत एकदा भाकरी करपाल निघालेली परतून परत थापायची असेल, परत नवी भाकरी भाजायची असेल, तर ही जी 30 चरित्र आहेत, ही 30 चरित्र त्यावरचा रामबाण उपाय आहे. तो तुम्ही सर्वांनी विकत घेऊन वाचावा आणि तुम्हाला 100-200 रुपये लग्नात आहे द्यायची असतील तर त्याच्याऐवजी ही 200 रुपयाची पुस्तकं तुम्ही घरोघरी आपल्या प्रत्येक प्रसंगाला तुम्ही जिथे जिथे जाल, बारशाला जा, लग्नाला जा, मैताला जा, कशालाही जा, ही जर पुस्तकं घरोघरी पोचवली तर नव्या भारताचा उदय, विवेकवादी भारताचा उदय शक्य आहे. तो आपण सर्वांनी करावा असं आवाहन करतो आणि यासाठी अनिसला आणि परुळेकरांना धन्यवाद देतो आणि माझे भाषण